तुम्हाला ही गोष्ट माहिती होती का? गणपती बसल्यावर तिसऱ्या दिवशी ज्येष्ठ गौरी महालक्ष्मी यांचं आगमन होत असते. पण काही कारणास्तव जर कोणाचं सुतूक आपल्याला पडले तर खूप जणांचा प्रश्न असतो की आपण नवरात्रामध्ये महालक्ष्मी यांना बसवायचं का? तर नाही, शास्त्रामध्ये असं लिहिलंय, ज्येष्ठ गौरी हे गणेश उत्सवात बसवल्या जातात. म्हणजे भाद्रपद महिन्यात जोपर्यंत गणपती बाप्पा हे बसलेले आहे तोपर्यंत आपल्याला महालक्ष्मी बसवल्या जातात. पण हे पूर्ण दिवस सुतूक असले तर आपल्याला या पूर्ण वर्षात महालक्ष्मी या बसवल्या जात नाही. म्हणजे नवरात्रात सुद्धा आपल्याला महालक्ष्मी या बसवल्या जात नाही. कारण नवरात्र हा सण महाकाली, महालक्ष्मी, दुर्गा, सरस्वती यांची पूजा असते. गौरी हा गणेश उत्सवाशी जोडलेला सण आहे, नवरात्राशी नाही. म्हणजे महालक्ष्मी सुतकामुळे बसवता आल्या नाही तर नवरात्रात बसवायच्या नाही, त्या पुढच्या वर्षी गणेश उत्सवात पारंपरिक पद्धतीने बसवायच्या. काही ठिकाणी असे मानले जाते जर एखाद्या वर्षी महालक्ष्मी बसवता आल्या नाहीत तर पुढच्या वर्षी गौरीला खास नैवेद्य देऊन नव्या साड्या, फुले, फळे अर्पण करून त्यांची उणीव भरून काढायची. उणीव म्हणजे मागच्या वर्षी आपल्याकडून जे राहिलं ते या वर्षी अर्पण करायचं. चला, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी फॉलो नक्की करा.